मनोज जरांगे पाटील जसजसं मुंबईकडे सरकतायत तसं मुंबईच्या रस्त्यावर जागोजागी जरांगे पाटलांना उत्तर देणारं बॅनर लावण्यात आलेत। या बॅनरवर आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटलांची नाव आहेत। कालच जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनीही फेसबुक पोस्ट करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। यापूर्वीच जरांगे पाटील आणि चित्रा वाघ यांच्यातही आरोप प्रत्यारोप झाले। त्यामुळे आता जरांगे पाटील समर्थक आणि फडणवीस समर्थक यांच्यात बॅनरबाजीवरून उघड संघर्ष सुरू आहे। काय आहे हा सगळा प्रकार पाहूया पुढच्या 3 मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। तर झालं असं की मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठवाड्यातून प्रचंड मोठा मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालाय। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी समाजाची मागणी आहे। मात्र या मागणीला आधीच ओबीसींनी विरोध केलाय। प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी विरोध करून पाहिला, पण पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याने ते जरा शांत झालेत। पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थक आक्रमक झाल्याचं दिसतंय। त्याचं कारण असं की मनोज जरांगे पाटील यांनी 5 दिवसांपूर्वी बीडच्या मांजरसुंभा येथे मोठी बैठक घेतली होती। भाजपच्या म्हणण्यानुसार जरांगे पाटलांच्या तोंडून यावेळी फडणवीसांच्या आईवरून शिवी निघाली। मात्र जरांगे समर्थक म्हणतात ही तर मराठवाड्याची भाषा आहे। एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याकडून देखील जरांगेंनी तो शब्द शिवी नसून ती मराठवाड्याची बोली भाषा आहे असं सांगितलं। मात्र यावरून टीका होऊ लागल्याने जरांगे पाटलांनी मी कुणाच्याही आई बहिणीला शिवी दिली नाही, पण जर चुकून हुकून एखादा शब्द तोंडातून निघाला असेल तर माफी मागतो असे म्हणून जरांगे पाटलांनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। पण हे प्रकरण आता इथंच थांबत नाही। हाच मुद्दा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थकांनी जरांगे पाटलांना सोशल मीडियावर कॅम्पेन राबवून खिंडीत गाठायला सुरुवात केली आहे। त्याची पहिली सुरुवात केली तीच मराठवाड्याच्या मराठा समाजाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी। त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात आणि देवेंद्र फडणवीसांच्या समर्थकांनी मुंबईच्या रस्त्यावर जागोजागी होर्डिंग्ज लावलेत। या होर्डिंग्ज मध्ये स्पष्ट शब्दात लिहिलंय, इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो। मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे, उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब असा या बॅनरवर मजकूर आहे। आज शिवनेरी किल्ल्यावरून जरांगे मुंबईकडे रवाना होताना माध्यमांशी बोलताना म्हणाले, रायगड शिवनेरी येथून प्रेरणा मिळते। खूप मोठ्या वेदना आहेत, हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे। मराठा समाजाच्या लेकरांना, वेदनांना न्याय मिळाला पाहिजे, त्याला मुख्यमंत्र्यांनी साथ दिली पाहिजे। देवेंद्र फडणवीस कुणाला थांबवणार नाहीत। न्यायालयाने जे सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला करावं लागेल। न्यायदेवतेने सांगितलं परवानगी घ्या, त्यानंतर 1 दिवसाची आंदोलनाची परवानगी ही केवळ चेष्टा आहे। मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देऊ शकता। जाणून बुजून तुम्ही 1 दिवसाची परवानगी दिली। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजूनही संधी आहे, या संधीचं सोनं करा। तुम्ही आमचे वैरी नाही, फक्त मराठा विरोधी भूमिका सोडा। मी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यावरून सांगतो, देवेंद्र फडणवीसांकडे योग्य संधी आहे। तुम्ही मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा। हेच मराठे मरेपर्यंत तुमचं उपकार विसरणार नाहीत, हा आमचा शब्द आहे, असं मनोज जरांगे म्हणाले। बाकी या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटलांनी शिवी दिली की ती खरंच मराठवाड्याची भाषा आहे? लोकप्रतिनिधी करत असलेल्या बॅनरबाजीमुळे जरांगे पाटलांच्या समर्थनात काही फरक पडेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। तुर्तास धन्यवाद।